आम्ही अन्याय केलाय तुझ्यावर भागीरथी? मी असं कधी म्हणाले का अण्णा? आणि महादेवा, माझ्याबद्दल कशाला बोलतोय आपण? हे बघ, तुला मुलगी पसंत नसेल तर नाही म्हणून सांग. आम्हाला नाही करतायत मुलगी पसंत वगैरे. नको करूस, आम्ही करू. ठरल्या दिवशी बोहल्यावर उभारा म्हणजे झालं. आम्हाला मुलगी पसंत आहे. काय दीनानाथ शास्त्री, तुम्हाला वहिनी पसंत आहे ना? पण अण्णा, महादेवरावांचं मत काय? महादेव कसा आला नाही अजून भागीरथी? येतोय. काय करतोय आत तो यमी मावशी? धोंडा बोलावून आले. येतोय तो म्हणतोय, पण अजून स्वारी आतच आहे. आणि महादेवा हे आम्हाला हे लग्न करायचं नाहीये. पण तुम्हाला मुलगी पसंत नाहीये का? महादेवा, आम्ही आमचा निर्णय सांगितलाय. चला मामा, निघूया आपण. थांब पार्वती. त्या व्यक्तीला आपण पाहतो आणि आपल्याला कोणीतरी अप्रत्यक्षपणे सांगतो की आपल्याशी जन्मांचं नातं असणारं कोणीतरी आपल्या जन्मात पुन्हा आले. आणि मग त्या व्यक्तीसाठी असलेला आपला स्नेह वाढतो. अण्णा, आम्हाला मुलगी पसंत आहे. पण काही म्हण, वहिनी आवडली मला. खरं सांगू सदाशिव, आम्ही तिला कालच पाहिलं होतं. आम्ही फक्त तिचा विचार करतो आहोत. आणि ही मुलगी तीच आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं. आणि पाहिल्यावर टन टन टन. हरवलेलं पैंजण शोधता शोधता आपली भेट झाली. तुला तुझं पैंजण मिळालं, पण आम्ही मात्र स्वतःला हरवून बसलो. आपली भेट झालीच नसती तर? शक्यच नाही, कारण ती भेट आपण नव्हती ठरवली, त्याने ठरवली होती. आणि ती आपली पहिली भेट नव्हतीच मुली. म्हणजे याआधी आपण भेटलोय. कधी? मागच्या जन्मात. प्रत्येक जन्मात आपलं भेटणं हे त्याने ठरवलंय. आणि समजा पुढच्या जन्मात तुमचं लग्न ठरल्यावर आपण भेटलो तर? तरी आम्ही तुझ्याशीच लग्न करू. काय ग महादेव, नीट बोलला ना ग तुझ्याशी? नाही म्हणजे तसा तो थोडा विक्षिप्त आहे, तिरसटासारखा बोलतो, पण आतून मात्र अगदी नारळासारखा आहे हो. स्वतःच फटकवेल आणि वर स्वतःच लेप लावून देईल. या तुझ्या महादेवाला भटकायला जायची सवय आहे. सदान कदा कसला तरी शोध चालू असतो. आता नाही जायचा ग तो कुठे. आणि जायला लागला ना तर मी बांधून ठेवीन त्याला. हो, लहानपणी अण्णा उखळाला बांधायचे, आता मी पदराला बांधून ठेवीन तुझ्या. पार्वती वहिनी, पार्वती वहिनी. काय रे दिनू, लवकर ये ना. दिनू, अरे काय केलंस तू? हसू नकोस ना. बरं बरं, नाही हसणार.